न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांचे 15,000 शिक्षक कायमचेच घटणार. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. त्यानुसार राज्यातील 14,783 शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक, 70 वर्षाची वयोमर्यादा किंवा B.Ed धारक तरुणांची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदं कायमचीच संपुष्टात येतील असं बोललं जात आहे. RTE नुसार कमी संख्या असतानाही त्या शाळांमध्ये 2 ते 3 शिक्षक कार्यरत होते. पटसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत अशी दुसरी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा समूह पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गाव तिथं शाळा ही संकल्पना मोडीत निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्व स्तरातून विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये शालेय शिक्षण विभागानं त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय काढला. आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबरच D.Ed B.Ed झालेल्या सुशिक्षित तरुणांनाही संधी देण्याचा निर्णय शासनानं काढण्यात आलाय. मात्र त्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत आणि हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी होतीये. मागील काही वर्षांपासून शाळेची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांवरील काही शिक्षक आता शेजारील किंवा दुसऱ्या शाळेतून 4 ते 5 विद्यार्थी आणून पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळांची पटसंख्या वाढेल त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमता येईल का या प्रश्नाचं उत्तर खुद्द शिक्षण अधिकाऱ्यांकडे देखील नाही. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर प्रत्येकी एक D.Ed B.Ed धारक कंत्राटी तरुण तरुणी किंवा सेवानिवृत्त शिक्षक घेण्यासंदर्भात शासन निर्णय झाला आहे. परंतु सध्या कार्यरत शिक्षकापैकी कोणत्या शिक्षकाला तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास निवड कोणाची कशा पद्धतीनं करायची, नियुक्तीचे अधिकार नेमके कोणाला, या संदर्भात संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील. त्यानुसार काही दिवसात कारवाई केली जाईल. कादरशेख प्राथमिक जिल्हाधिकारी शिक्षण, जिल्हा परिषद सोलापूर. कमी पटसंख्येच्या शाळांची स्थिती अशी आहे: 1 ते 5 पटसंख्येच्या शाळा 1,734, 6 ते 10 पटसंख्येच्या शाळा 3,137, 11 ते 20 पटसंख्येच्या शाळा 9,912 आणि कमी पटसंख्येच्या एकूण शाळा 14,783. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.